Hello friends, very warm welcome in today's lecture. मित्रांनो, आपलं जे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं नेक्स्ट चॅप्टर आज आपण स्टार्ट करतोय. दॅट इज नथिंग बट द चॅप्टर नंबर 7, इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी. आता पहा मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी वर्ड आल्यानंतर आपल्यासमोर लागलीच जो वर्ड स्ट्राईक होतो, इट इज नथिंग बट द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्यांना आपण सूक्ष्मजीव असं म्हणतो. आता मायक्रो ऑर्गॅनिझमचा जर आपण विचार केला तर मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी आपण जवळपास स्टँडर्ड 7 पासून स्टडी करतो मित्रांनो. स्टँडर्ड 7, स्टँडर्ड 8 मध्ये तुम्ही एक फर्स्ट चॅप्टर जे स्टडी केलं ते पूर्ण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोज म्हणून आपण स्टडी केलेलं आहे. 9thला सुद्धा आपण एक चॅप्टर मायक्रोब रिलेटेड स्टडी केलं ॲज अ युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. आणि 10thला परत तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम्स रिलेटेड जे चॅप्टर येतं ते म्हणजे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. तुम्हाला जर मायक्रोबायोलॉजी अगोदर समजून घ्यायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय असतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता पहा, आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसं डिफाईन करतो मित्रांनो. सो these are nothing but the group of living organisms. Group of living organisms. हे काय मित्रांनो, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रुप दॅट कॅनॉट सीन विथ नेकेड आईज. म्हणजे असे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रुप जो आपण सहजासहजी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, बट can be seen with the help of microscope. With the help of microscope. Can be seen with the help of microscope. या मायक्रोस्कोपला आपण सूक्ष्मदर्शी असं म्हणतो मित्रांनो. आता पहा, आपण असं मायक्रो ऑर्गॅनिझमची जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायची झाली किंगडमच्या स्वरूपात म्हणा तर जसं किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा हा सुद्धा एक पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेल नोन एक्झाम्पल जे माहिती आहे ते म्हणजे ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, राईट. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर किंगडम प्रोटिस्टा. याचं वेल नोन एक्झाम्पल जे आपल्याला माहिती आहेत मित्रांनो, याचे वेल नोन एक्झाम्पल जे आपल्याला माहिती आहेत ते म्हणजे अमिबा अँड पॅरामोशिया. पॅरामोशिया, राईट. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल मायक्रो ऑर्गॅनिझमचं जर तुम्हाला द्यायचं झालं ग्रुपच्या स्वरूपात तर किंगडम फंगाय. याचं बेस्ट एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतो ते म्हणजे ईस्ट. अँड सेकंड एक्झाम्पल द्यायचं झालं तर कॅन्डिडा. याच्या व्यतिरिक्त मायक्रो ऑर्गॅनिझमचं जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायची झाली मित्रांनो तर ते बेस्ट एक्झाम्पल म्हणजे अल्गी. आणि जसा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ऍक्च्युली आपण यांना इनिशियली लिव्हिंग ऑर्गॅनिझम कन्सिडर करत नाही, पण हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स अँड लिव्हिंग थिंग्स मधले कनेक्टिंग लिंक म्हणून कन्सिडर केले जातात. असा एक ग्रुप तो म्हणजे व्हायरसेस. जसं जगामध्ये आता ज्या व्हायरसने खूप मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ जो घातलाय मित्रांनो तो म्हणजे कोरोना व्हायरस, राईट. तो एक इट इज वन टाइप ऑफ व्हायरस. आता पहा मित्रांनो, मी तुमच्या समोर जी एक्झाम्पल्स कोट केली
these all are nothing but मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सहजासहजी आपण ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रुपचा जर विचार केला तर ते आपल्याला नेकेड आईजने दिसत नाही, फक्त कसे दिसतात ते विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. मग अशा ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण म्हणतो मायक्रो ऑर्गॅनिझम. आता पहा मित्रांनो, आपण ह्या ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जर विचार केला तर इट माइट बी युजफुल, हे आपल्याला उपयोगी पण असतात, और दे माइट बी हार्मफुल. असंच नाही की मायक्रो ऑर्गॅनिझम म्हटल्यानंतर ते आपल्याला हार्मफुल असतील. नो, सम ऑफ द ग्रुप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युजफुल व्हाईल सम आर हार्मफुल, राईट. असं पहा मित्रांनो, आपण कुठल्याही मायक्रो ऑर्गॅनिझमचं जर स्टडी ज्या सायन्समध्ये आपण करतो त्या सायन्सला म्हणतो आपण मायक्रोबायोलॉजी. म्हणजे टर्म जे तुमचं चॅप्टरचं नाव आहे मित्रांनो ते म्हणजे मायक्रोबायोलॉजी, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. इट इज अ, वी कॅन से, branch of biology, branch of science that deals म्हणजे काय? संलग्न with the study of कोणाचा? स्टडी ऑफ मायक्रोब्स. ज्या ब्रांच ऑफ बायोलॉजी मध्ये फक्त आणि फक्त कोणाचा अभ्यास केला जाईल मित्रांनो? तर मायक्रोब्सचा. अशा ब्रांच ऑफ बायोलॉजीला म्हटलं होतं मायक्रोबायोलॉजी. म्हणजे मायक्रोबायोलॉजी मध्ये युजफुल आणि हार्मफुल दोघेही प्रकारच्या मायक्रोब्सचा स्टडी केला जातो. आता मायक्रोब म्हटल्यानंतर आपण सहजासहजी त्यांची साईज कशी असते मित्रांनो? साईज सांगायची झाली तर मायक्रोमीटर अप टू नॅनोमीटर. म्हणजे काय? 10⁻⁶ मीटर टू 10⁻⁹ मीटर. एक मायक्रोमीटर म्हणजे काय? 10⁻⁶ मीटर. आणि एक नॅनोमीटर म्हणजे काय? 10⁻⁹ मीटर. म्हणजे इतके मायन्यूट पार्टिकल्स असतात मित्रांनो जे सहजासहजी आपल्याला नेकेड आईजने दिसत नाही. मग असं कुठल्याही प्रकारचं मायक्रोब त्याचा स्टडी ज्या ब्रांच ऑफ बायोलॉजी मध्ये केला जाईल दॅट पर्टिक्युलर ब्रांच ऑफ बायोलॉजी इज नोन ॲज मायक्रोबायोलॉजी. नेम इटसेल्फ सजेस्ट मायक्रो, मायन्यूट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग अशी लिव्हिंग ऑर्गॅनिझम सहजासहजी आपल्याला नेकेड आईजने व्हिजिबल होत नाही किंवा दिसत नाही. आता पहा मित्रांनो, आपण आपलं जे पर्टिक्युलर चॅप्टर म्हणतो इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली फोकस करणार आहेत ते फक्त युजफुल मायक्रोब्स विषयी, फक्त आणि फक्त युजफुल मायक्रोब्स विषयी. हार्मफुल मायक्रोब्सचं ऍप्लिकेशन ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला स्टडी करायचं नाही. म्हणजे जेवढाही पूर्ण चॅप्टर तुम्ही हे स्टडी करणार आहे हे चॅप्टर पूर्णतः युजफुल मायक्रोब्स रिलेटेड आहे. हे अगोदर डोक्यात फिट ठेवा. हे जे पूर्ण आपण चॅप्टर डिस्कस करणार आहेत मित्रांनो, या चॅप्टर मध्ये आपल्याला कुठल्या मायक्रोब्स विषयी डिस्कस करायचं आहे तर युजफुल मायक्रोब्स विषयी. हार्मफुल मायक्रोब्स आपण ह्या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार नाही. आता बघा, आपण जसं सांगायचं झालं तर युजफुल मायक्रोब्स आपण जेव्हा विचारात घेतो तर मागच्या वर्षी तुम्ही 3 महत्वाचे युजफुल मायक्रोब्स स्टडी केलेले आहेत मित्रांनो. युजफुल मायक्रोब्स. आता पहा, जे युजफुल मायक्रोब्स आपण लास्ट इयर स्टडी केले मित्रांनो त्याच्यातलं फर्स्ट युजफुल मायक्रोबचं नाव तुमच्या समोर कोट करतो ते म्हणजे लॅक्टोबॅसिलस.
कुठला आहे? लॅक्टोबॅसिलस. ओके. सेकंड जे आपण डिस्कस केलं ते म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया लाईक रायझोबियम अँड अझोटोबॅक्टर. आणि थर्ड युजफुल मायक्रोब जे आपण लास्ट इयर स्टडी केलं मित्रांनो, इट इज नथिंग बट ईस्ट. बरोबर. हे युजफुल मायक्रोब्स आपण लास्ट इयर स्टडी केलं मित्रांनो. आता ह्या वर्षी पण आपण युजफुल स्टडी करतोय, पण पर्टिक्युलरली हे युजफुलनेस एक खूप मोठ्या प्रमाणावर ऑन अ लार्ज स्केल आणि पर्टिक्युलरली म्हणायचं झालं तर इंडस्ट्रियल स्केलवर आपण ह्या मायक्रोबचा यूज कसा करू शकतो त्या अनुषंगाने आपण हे चॅप्टर स्टडी करणार आहे. आता जसं मी तुम्हाला म्हटलं मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, तर मायक्रोबायोलॉजी म्हटलं मी तुम्हाला इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. इट इज अ branch of biology that deals with the study of कोणाचा स्टडी असणार आहे? पर्टिक्युलरली मायक्रोब्स. ओके. पर्टिक्युलरली मायक्रोबचा स्टडी असणार आहे. आता आपण युजफुल मायक्रोब जेव्हा म्हणतो मित्रांनो, वेन वी आर टॉकिंग अबाउट युजफुल मायक्रोब्स, आता हे युजफुल मायक्रोब्स आपण कशा पद्धतीने यूज करतो, तर एक आपण सांगायचं झालं तर हे मायक्रोब्स आपण हाऊसहोल्ड प्रिपरेशन्स मध्ये सुद्धा यूज करतो. हाऊसहोल्ड प्रिपरेशन्स. आता हाऊसहोल्ड प्रिपरेशन जसं तुम्हाला सांगायचं झालं तर बेस्ट एक्झाम्पल जे तुम्हाला कोट करतोय ते म्हणजे कर्ड प्रिपरेशन. जे दही तुम्ही घरी बनवता त्याच्यात आपण मायक्रोबचा यूज करत असतो. याच्या व्यतिरिक्त जसं सांगायचं झालं मेकिंग इडली असेल, नान असेल, राईट, तर यासारखे हाऊसहोल्ड फूड प्रोडक्ट तयार करताना आपण मायक्रोबचा यूज करतो. याच्या व्यतिरिक्त काही जे असतात, काही मायक्रोब जे असतात, दे आर द सोर्स ऑफ फूड. काही मायक्रोब्स कसे आहेत मित्रांनो, दीज आर द सोर्स ऑफ फूड. जसं बेसिक एक्झाम्पल जे तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे मशरूम. आपण ॲज अ फूड म्हणून याला कन्झ्युम करतो, याला ईट करत असतो मित्रांनो. इट इज वन सॉर्ट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. आता याच्या व्यतिरिक्त मायक्रोबचा उपयोग आपण जो करतो मित्रांनो तो इंडस्ट्रियल प्रिपरेशन्स. आता इंडस्ट्रियल प्रिपरेशन म्हणजे काय? सहजासहजी लार्ज स्केलला आपण मायक्रोबचा यूज करणार. लार्ज स्केलला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आपण मायक्रोबचा यूज कशा पद्धतीने करू शकतो, तर सांगायचं झालं तर इंडस्ट्रियल प्रिपरेशन मध्ये जसं कुठल्याही प्रकारचं अल्कोहोलिक प्रिपरेशन असेल, कुठल्याही प्रकारचं अल्कोहोलिक प्रिपरेशन असू द्या, ते प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला काय लागतात? मायक्रोब्स. त्यानंतर सांगायचं झालं तर ऑर्गॅनिक ऍसिड प्रिपरेशन. कुठल्याही प्रकारचं ऑर्गॅनिक ऍसिड घ्या मित्रांनो. जसं तुम्हाला वेल नोन एक्झाम्पल जे माहिती ते ऍसिटिक ऍसिड असेल, सायट्रिक ऍसिड असेल, लॅक्टिक ऍसिड असेल, मॅलिक ऍसिड असेल. हे ऍसिड्स ऑल दीज आर द ऑर्गॅनिक ऍसिड. हे ऍसिड सुद्धा आपण कोणाच्या मदतीने प्रिपेअर करत असतो तर मायक्रोबच्या मदतीने. याच्या व्यतिरिक्त आपण मायक्रोबचा यूज इंडस्ट्रियल स्केलला कशासाठी करतो मित्रांनो, तर व्हिटॅमिन प्रोडक्शनसाठी. व्हिटॅमिन प्रोड्यूस करण्यासाठी, व्हिटॅमिन ज्यांना आपण जीवनसत्व असं म्हणत असतो. म्हणजे व्हिटॅमिन सुद्धा आपण इंडस्ट्रियल लेव्हलला कोणाच्या मदतीने प्रिपेअर करतो, तर मायक्रोबच्या मदतीने. याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर अँटीबायोटिक्स
यांना प्रतिजैविक असं म्हटलं जातं, अँटीबायोटिक्स, प्रतिजैविके. जेव्हा आपल्याला कॉलेरा, टायफॉइड किंवा समजा ट्युबरक्युलोसिस यासारख्या आजारांपासून आपण जेव्हा सफर होतो, टायफॉइड असेल, कॉलेरा असेल, डिसेंट्री असेल किंवा इवन थ्रोट इन्फेक्शन जरी तुम्हाला झालेलं असेल, बरोबर, तर ह्या पर्टिक्युलरली डिसिजेसमध्ये डॉक्टर आपल्याला जे मेडिसिन प्रिस्क्राईब करतात, दॅट मेडिसिन्स आर नथिंग बट द अँटीबायोटिक्स. असे अँटीबायोटिक्स सुद्धा आपण कोणाच्या मदतीने प्रिपेअर करत असतो मित्रांनो, तर मायक्रोबच्या मदतीने. याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर एन्झाईम प्रोडक्शन. एन्झाईम प्रोडक्शन, एन्झाईम्स these are the one sort of proteinous molecules. प्रोटीन ज्यांना आपण म्हणतो प्रथिन, प्रथिनयुक्त हे एक प्रकारचे पदार्थ आहेत, बरोबर, जे एक प्रकारे कॅटॅलिस्ट म्हणून ऍक्ट होत असतात, जे एक प्रकारे कॅटॅलिस्ट. आता कॅटॅलिस्ट काय प्रकार असतो हा आपण केमिस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू मला वेल नोन आहे मित्रांनो. सहजासहजी एखादी केमिकल रिॲक्शन जर आपल्याला स्पीडअप करायची असेल तर ती केमिकल रिॲक्शन स्पीडअप करण्यासाठी आपण जे घटक यूज करतो त्या घटकांना आपण म्हणतो कॅटॅलिस्ट. असं आपल्या बॉडीमध्ये किंवा इंडस्ट्रियल प्रिपरेशनमध्ये जर बायो केमिकल प्रोसेसेस आपल्याला फास्टली घडवून आणायचे असतील तर तिथे जे कॅटॅलिस्ट यूज केले जातात, दॅट कॅटॅलिस्ट इज नथिंग बट द एन्झाईम्स. मग एन्झाईम सुद्धा कोणाच्या मदतीने प्रोड्यूस केले जातात, तर मायक्रोब्सच्या मदतीने. याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर डेअरी प्रोडक्शन किंवा डेअरी प्रोडक्ट्स, डेअरी प्रोडक्ट्स, डेअरी प्रोडक्ट्स, जसं दुग्धजन्य आपण पदार्थ म्हणतो, दुधापासून आपण जे वेगवेगळे पदार्थ तयार करतो, जसं योगर्ट असेल, बटर असेल, क्रीम असेल, चीज असेल, राईट, यासारखे डेअरी प्रोडक्ट सुद्धा आपण कोणाच्या मदतीने प्रिपेअर करत असतो, तर मायक्रोब्सच्या मदतीने. याच्या व्यतिरिक्त जे वेल नोन कन्सेप्ट तुम्ही ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहेत मित्रांनो, ते म्हणजे प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स सुद्धा आपण कोणाच्या मदतीने तयार करतो, तर मायक्रोब्सच्या मदतीने. दीज आर द इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स ऑफ द मायक्रोब्स. इंडस्ट्री म्हटल्यानंतर आपण सहजासहजी जेही प्रोडक्ट्स तयार करतो, बरोबर, ते कसे असतात, ऑन अ लार्ज स्केल, म्हणजे काय, खूप मोठ्या प्रमाणात. तर मायक्रोब्सचा यूज आपण एक या पद्धतीने स्टडी करणार आहेत, म्हणजे त्यांचं इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू. हा पॉइंट क्लिअर. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त आपण मायक्रोब्सचा उपयोग मित्रांनो लक्षात घ्यायचंय, एक एन्व्हायरमेंट रिलेटेड सुद्धा यूज करतो त्यांना. एन्व्हायरमेंट रिलेटेड, कोणा रिलेटेड, एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा. आता पर्यावरणाच्या दृष्टीने कसं, तर सांगायचं झालं तर गार्बेज मॅनेजमेंट, गार्बेज मॅनेजमेंट म्हणजे कचरा जो असतो मित्रांनो, ते कचरा निवारणासाठी सुद्धा आपण मायक्रोब्सचा उपयोग करतो. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सांगायचं झालं तर सिवेज ट्रीटमेंट ही आज जगामध्ये सर्वात मोठी भेडसावणारी समस्या आहे. सिवेज, ज्याला आपण म्हणतो सांडपाणी. मग असं सांडपाणी आपल्या प्रत्येकाच्या घरातून निघत असतं, मग याच्यावर ट्रीटमेंट सुद्धा कोणाच्या मदतीने केली जाते, तर मायक्रोब्सच्या मदतीने. तर असं सिवेज ट्रीटमेंट, सिवेज ट्रीटमेंट साठी सुद्धा काय यूज केले जातात मित्रांनो, मायक्रोब्स. याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर पोल्युशन कंट्रोल, प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा, प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा आपण मायक्रोब्सचा यूज करतो. जसं वन ऑफ द एक्झाम्पल लास्ट इयर आपण जे स्टडी केलं मित्रांनो, ते म्हणजे अल्कॅनोहोरॅक्स, वन सॉर्ट ऑफ बॅक्टेरिया. जे बॅक्टेरिया सी वॉटरवर जे ऑइल स्पिलेज झालेलं असतं मित्रांनो, ते ऑइल स्पिलेज क्लिअर करण्यासाठी आपण एक प्रकारे वन सॉर्ट ऑफ मायक्रोब्स यूज करत असतो. या मायक्रोबचं नाव मी तुम्हाला म्हणतोय अल्कॅनोहोरॅक्स, अल्कॅनोहोरॅक्स.
मग हे अल्कॅनोहोरॅक्स एक प्रकारे आपण पोल्युशन कंट्रोलसाठी सुद्धा यूज करतो. पोल्युशन कंट्रोलसाठी सुद्धा आपण यूज करत असतो. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सांगायचं झालं मायक्रोबचा यूज तर बायोगॅस प्रोडक्शनसाठी, बायोगॅस प्रोडक्शन किंवा आपण म्हणू शकतो बायोफ्युएल्स प्रोड्यूस करण्यासाठी, बायोफ्युएल्स प्रोड्यूस करण्यासाठी. नंतर बायो फर्टिलायझर्स सांगायचं झालं तर बायो फर्टिलायझर्स, बायो फर्टिलायझर्स ज्यांना तुम्ही एक प्रकारे आज ऑर्गॅनिक फर्टिलायझर सुद्धा म्हणतात, ते बायो फर्टिलायझर प्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा आपण मायक्रोबचा यूज करतो मित्रांनो. कोणाचा यूज करत असतो तर मायक्रोबचा आपण यूज करतो. याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर बायो कंट्रोलिंग एजंट्स म्हणून सुद्धा आपण मायक्रोबचा यूज करतो. तर पर्टिक्युलरली जसं मी तुम्हाला म्हटलंय हे चॅप्टरचं नाव जे तुमचं इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी, म्हणजे असं बायोलॉजीचं ब्रांच ज्याच्यामध्ये फक्त कसला अभ्यास चालतो तर कसला स्टडी चालतो तर फक्त मायक्रोब्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा. आणि पर्टिक्युलरली हे चॅप्टर तुमचं कुठल्या मायक्रोब्स रिलेटेड असणार आहे तर युजफुल मायक्रोब्स. असे मायक्रोब्स जसं आपण हाऊसहोल्ड प्रिपरेशन म्हणजे घरगुती जेही प्रोडक्ट्स आपण तयार करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण यूज करतो. त्या व्यतिरिक्त एक प्रकारचे सोर्स ऑफ फूड म्हणून सुद्धा कन्सिडर केले जातात. जसं बेस्ट एक्झाम्पल मी कोट करतोय ते मशरूम. त्यानंतर सांगायचं झालं तर इंडस्ट्रीयल प्रिपरेशनसाठी सुद्धा आपण खूप सारे इंडस्ट्रीयल प्रोडक्ट्स आहेत मित्रांनो. ते इंडस्ट्रीयल प्रोडक्ट्स जसं अल्कोहोलिक प्रिपरेशन असेल, ऑर्गॅनिक ॲसिड्स असतील, विटामिन्स असतील, अँटीबायोटिक्स असतील, एन्झाईम असेल, डेअरी प्रोडक्ट असेल, प्रोबायोटिक असेल. वन वेल नोन इंडस्ट्रीयल प्रोडक्ट बेकरी प्रोडक्ट ज्यांना आपण म्हणतो ब्रेड असे हे इंडस्ट्रीयल प्रोडक्ट सुद्धा कोणाच्या मदतीने प्रिपेअर केले जातात तर मायक्रोबच्या मदतीने. ओके. याच्या व्यतिरिक्त मायक्रोबचा युजफुलनेस आपल्याला एन्व्हायरमेंट रिलेटेड सुद्धा आहे. जसं गार्बेज मॅनेजमेंट असेल, कचरा निवारणासाठी, कचरा जो असतो तो व्यवस्थापनासाठी. लास्ट इयर आपण हे पण स्टडी केलंय की जवळपास जे मेट्रो सिटीज आहेत तर मेट्रो सिटीजमधनं डेली बेसिसवर थाउजंड्स ऑफ टन्समध्ये गार्बेज निघतं मित्रांनो. अशा गार्बेजचं करायचं काय तर त्याच्यावर जर आपण मायक्रोब्सने जर प्रॉपर ट्रीटमेंट केली तर ते एक प्रकारे होत असतं मित्रांनो तुमचं गार्बेज मॅनेजमेंट, बरोबर, कचऱ्याचं व्यवस्थापन. नंतर सांगितलं तुम्हाला सिवेज ट्रीटमेंट, पोल्युशन कंट्रोल, बायोगॅस प्रोडक्शन, बायोफ्युएल्स, बायोफर्टिलायझर्स या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण जवळपास हे चॅप्टर स्टडी करणार आहे. ओके. हा जवळपास तुमचा हा चॅप्टरचा मॅप असणार मित्रांनो. आपल्याला चॅप्टरमध्ये हे सर्व पॉइंट डिस्कस करायचे आहेत ज्याच्यामध्ये मायक्रोबचं काय युजफुलनेस. होपसो हा चॅप्टरचा मॅप तुम्हाला क्लिअर झाला असेल. नेक्स्ट लेक्चरपासून आपण चॅप्टरला सुरुवात करणार आहेत. ॲक्च्युअल चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहे. होपसो टिल देन टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली.